नमस्कार मित्रांनो, आज मी आहे सेवाग्राम इथे. सेवाग्राममध्ये आपण आज बापू कुटी ही जागा पाहणार आहोत. सेवाग्राम या शब्दाचा अर्थ आहे सेवा करण्यासाठी बनवलेलं गाव. सेवाग्राम हे वर्धा या शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर आहे. 1930मध्ये गांधीजी जेव्हा पदयात्रेवर निघाले होते तेव्हा त्यांनी साबरमती आश्रम ते दांडीपर्यंतचं अंतर पार केलं होतं आणि त्यांनी ठरवलं होतं की जोपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळणार नाही तोपर्यंत ते परत जाणार नाही. त्यासाठी भारताच्या मध्यावर त्यांनी एक मुख्यालय बनवायचं ठरवलं होतं आणि तेच मुख्यालय जे सेवागृह म्हणून ओळखले जाईल असं त्यांनी ठरवलं होतं. जसा तुम्ही आतमध्ये प्रवेश कराल तसं तुम्हाला उजव्या बाजूला काही ग्रंथभांडार दिसतील आणि डाव्या बाजूला तिथं जे काम करणारे लोक असतात त्यांना राहण्यासाठी कुटी बनवलेली आहे. प्रथम आपण आदिनिवास पाहणार आहोत. आदिनिवास म्हणजे पहिल्यांदा राहिलेली जागा. इथे आपल्याला सूत विणण्याचे यंत्र दिसेल, तसेच त्याच्या बाजूला काही दैनिके, वर्तमानपत्रे वगैरे दिसतील. आतमधलं बांधकाम पूर्णपणे मातीचं बनवलेलं आहे. जसं की तुम्ही पाहू शकता इथली प्रत्येक गोष्ट जतन केलेली आहे. बापूंनी वापरलेली सर्व प्रकारची सामग्री इथे त्यांनी ठेवलेली आहे. आणि हे आहे शेवटचं स्थान जिथे गांधीजींनी शेवटचा निवास केला. ही जागा प्रार्थनेची जागा म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी गरीबातला गरीब माणूस तसेच सर्व प्रकारचे लोक प्रार्थनेसाठी येऊ शकत होते. अजूनही संध्याकाळी 6 वाजता इथे प्रार्थना होते.
हे गांधीजींचं कार्यालय आहे. फोन बूथ, टाईपरायटर आणि अभ्यासाचं टेबल पण याच ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि हे आहे भोजन कक्ष. इथे स्वयंपाक बनवला जात असे. धान्य कोठार, इथे धान्य साठवले जात असे. स्वराज प्रदर्शनी, इथे गोशाला तसेच एक बगीचा तयार केलेला आहे जिथे पूर्ण इतिहास दाखवलेला आहे. प्रार्थना सभागृहाच्या बाहेर काही झाडं लावलेली आहेत. प्रत्येक झाडाला कट्टे बनवलेले आहेत आणि कट्ट्यावर काही नक्षीकाम केलेले आहे. तुम्ही पाहू शकता वारली पेंटिंग असा प्रकार इथे आपल्याला पाहायला भेटतो. तसेच लाकडांपासून काही बसण्यासाठी छोटे बेंचसुद्धा बनवलेले आहेत. हा परिसर खूपच शांत आहे, मनाला भावून टाकणारा आहे. पाहायला येणाऱ्या लोकांसाठी तसेच तिथं राहणाऱ्या लोकांसाठी थंडगार पाण्याची व्यवस्था पण इथे केलेली आहे. आणि अशा प्रकारे हा 300 एकरचा परिसर आपण पूर्णपणे पाहिलेला आहे. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल.